नमस्कार. आजचा दिवस थोडासा स्लो चालू होतोय. सकाळी लेट उठलो थोडंसं आज आम्ही आणि त्याच्यानंतर प्रकाश कामासाठी गेला होता. तो त्याच्या सकाळी उठून चहा वगैरे बनवून दिला त्याला आणि तो गेला होता. त्याच्यानंतर आम्ही निवांत उठलो, घर वगैरे आवरली, घर झाडून घेतलं आणि थोड्या वेळासाठी उन्हामध्ये बसलो होतो. कारण भयंकर थंडी वाढली. त्याच्यानंतर मग खाली गेले, कोथिंबीर आणि भाजीसाठी कोबी घेऊन आले. कोथिंबीर व्यवस्थित निवडून ठेवली फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर बटाट्याचा कुकर लावून दिला होता आणि कुकर होईपर्यंत म्हटलं भाजीची तयारी करून घ्यावी. मी आज भाजीमध्ये कोबी बनवणार होते. कोबी मी हिरव्या मिरची आणि मग कोबी वगैरे कट करून झाल्यानंतर मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं स्वच्छ करून व्यवस्थित कट करून ठेवलं. म्हणजे कुकर झालं की लगेच भाजीला फोडणी देता येईल म्हणून. कोबी पण धुवून ठेवला होता, त्याच्यातलं पाणी निथळून जातं. त्याच्यानंतर कुकर झाल्यानंतर भाजी बनवायला घेतली. भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरीचा तडका दिला. त्याच्यानंतर मिरच्या आणि कढीपत्ता टाकला, व्यवस्थित फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर शेवटी कोबी ॲड केला. कोबी असं व्यवस्थित परतून घेतला ना 1-2-3 मिनिटं की छान ते शिजायला लागतो आणि छान एकदम मिक्स होतो व्यवस्थित हळदीमध्ये. आणि त्याच्यानंतर कोबी साईडला ठेवून लगेच मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. आज मी बाजरीची भाकरी बनवत होते. मी असं अधूनमधून चेंज करत असते, कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी गहू असं दळण आणत असते. आणि अशी होती आजची माझी सकाळ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.